Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण रेशो आणि प्रपोर्शन ह्या चॅप्टरवरचे व्हिडिओ बघत आहोत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज हा टॉपिक बघणार आहे. तो जर आपल्याला दोन रेशो दिलेले असतील तर त्या रेशोवर आपण वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जसं की फर्स्ट ऑपरेशन आहे ज्याचं नाव आहे इन्व्हर्टेंडो. सो हे ऑपरेशन आता कसं परफॉर्म करायचं हे आपण बघू. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल एक रेशो आहे ए बाय बी आणि दुसरा रेशो आहे सी बाय डी, हे दोन रेशो तुम्हाला दिलेले. तो इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी काय म्हणते की तुम्ही ए ला खाली आणलं आणि बी ला जर वर आणलं म्हणजे काय होणार बी बाय ए, आणि सेम तुम्ही याला पण इन्व्हर्ट केलं म्हणजे याला पण उलट केलं तर ते होणार डी बाय सी. तर हे आणि हे सेम असतात. सो इथं तेच लिहिलंय की इफ ए बाय बी इक्वल टू सी बाय डी असेल देन आपण इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टीने म्हणू शकतो की बी बाय ए इक्वल टू डी बाय सी. हे या प्रॉपर्टीचा मिनिंग आहे. आता सेकंड जो दिलेला आहे तो आहे अल्टरनॅन्डो. अल्टरनॅन्डोचा मिनिंग काय आहे की अगेन तुमच्याकडे दोन रेशो असतील. पहिला रेशो आहे ए बाय बी आणि दुसरा रेशो आहे सी बाय डी. तुम्ही जर या दोघांना अल्टरनेट केलं, या दोघांची जागा जर बदलली तर काय येणार मग ए बाय सी इक्वल टू बी बाय डी. हे सुद्धा सेम असतील. सो हेच आपल्याला इथं दिलेलं आहे की जर इफ ए बाय बी इक्वल टू सी बाय डी देन ह्या ज्या जागा चेंज केल्या यांना आपण अल्टरनेट केलं तरी सुद्धा जे व्हॅल्यू येत आहे म्हणजे ए बाय सी इक्वल टू बी बाय डी असतील. सो याला म्हणतात अल्टरनॅन्डो प्रॉपर्टी किंवा अल्टरनॅन्डो ऑपरेशन. नेक्स्ट ऑपरेशन आहे कॉम्पोनेंडो. आता कॉम्पोनेंडो जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी परत तेच दिलंय की जर आपल्याकडे दोन रेशो असतील, पहिला आहे ए बाय बी आणि दुसरा आहे सी बाय डी. या दोन रेशोला जर सपोज आपण बी ने इथं प्लस केलं म्हणजे ए प्लस बी केला डिवाइड बाय बी तसाच ठेवला तर आपण याला सुद्धा याच्यामध्ये प्लस करू शकतो आणि हे दोघं एकमेकांच्या सेम असतील. हा आहे कॉम्पोनेंडो ऑपरेशन. तो सेम तेच सांगितलंय की जर तुम्ही या डिनॉमिनेटरला प्लस केलं आणि दुसऱ्या डिनॉमिनेटरला पण प्लस केलं तर हे दोघी रेशो सेम असतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डिव्हिडेंडो. आता जसं आपण कॉम्पोनेंडो मध्ये प्लस केलं तसं याच्यामध्ये मायनस करायचं. तर ह्या इक्वेशन मधून काय करायचं आपल्याला ए बाय बी दिलंय आणि सी बाय डी दिलंय. सो ह्या बी ला इथं मायनस करायचं आणि सेम ह्या डी ला पण इकडं मायनस केलं तर हे दोघं सेम असतात. तो हेच आपल्याला डिव्हिडेंडो प्रॉपर्टी मध्ये शिकवतात की जर तुमच्याकडे ए बाय बी आणि सी बाय डी दिलेलं असेल आणि तुम्ही या डिनॉमिनेटरने वरती मायनस केलं आणि सेम दुसऱ्या पण डिनॉमिनेटरने मायनस केलं तर हे दोघं रेशो सुद्धा सेम असतात. आणि लास्ट ऑपरेशन ऑन इक्वल रेशोचे कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. आता कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो म्हणजे काय प्लस आणि मायनसचं कॉम्बिनेशन. सो काय करायला लावलंय की ए मायनस बी किंवा पहिले आपण ए प्लस बी करू आणि ए मायनस बी करू. सो ह्या बी ने प्लस पण केलं आणि मायनस पण केलं. सेम वेने डी ने पण प्लस केलं आणि मायनस केलं तर हे दोन रेशो सुद्धा सेम असतात. हेच आपल्याला कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो मध्ये सांगितलंय. सो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज बघितले. हा व्हिडिओ खूप सोपा आहे कारण याच्या बेसिसवरच आपण पुढचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणार आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला हे सगळे प्रॉपर्टीज किंवा हे सगळे ऑपरेशन लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. कारण जर हे तुम्हाला लक्षात राहील तर ह्याच बेसिसवर तुम्ही पुढचे प्रॉब्लेम किंवा ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करताय हे समजेल. आय होप हा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.